भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धाराशिव जिल्हाध्यक्ष. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की असंख्य आपल्या पंचायत समिती विरोधात आंदोलन होतात, एवढे मोठे आंदोलन होतात, पण कुणावरही कधीच पंचायत समितीने आतापर्यंत मोर्चा काढला नाही. आम्ही काय असं अनोखं वेगळं आंदोलन केलंय की आमच्या विरोधात त्यांना मोर्चा काढावा लागला. कारण की पत्रकार बांधव स्वतः तुम्ही समक्ष तिथं कॅमेरा तुमचा चालू होता, तुम्ही समक्ष होता. आमच्याकडनं कुठल्याही अधिकाऱ्याला काय शब्द किंवा शिवीगाळी किंवा आमच्या संघटनेकडे कुठली गोष्ट झाली आहे का, तर त्यावेळेस अधिकाऱ्यांना 100% आमच्या विरोधात मोर्चा काढावा काय काढावा, की लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे आणि आम्हाला पण लोकशाहीने अधिकार दिलाय की आम्ही आंदोलन करा, असा अधिकार दिलाय. मग आंदोलन केलं म्हणजे काय चूक झाली का आमची? आज जर आम्ही आंदोलन केलं म्हणून तुम्ही DYSP ऑफिसला निवेदन दिलं गेल्यावर आमच्या ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशासाठी सेवा केली, 24 वर्ष 15 वर्ष सेवा केली, गोळी खाल्ली, त्याला तर तुम्ही देशद्रोही हा शब्द वापरत असाल तर ही लाजवानी गोष्ट आहे का नाही? आणि मला तर असं एक कळालंय ती गोष्ट खरी कुठेही मला माहित नाही. ते जे बोलणारे जे कोण होते ते रिटायर आहेत अशी मला गोष्ट कळाली. ती माझी गोष्ट चुकीची पण असू शकते, मी नाही म्हणत नाही. ते रिटायर आहेत आणि त्यांनी मोर्चामध्ये येऊन एवढं भाषण करणं किंवा काय करणं ही काय गोष्ट आहे? ठीक आहे, तुम्ही करा, निवेदन द्या, त्याच्याबद्दल आमचं दोन मत नाही. निवेदन द्या, प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलाय, पण तुम्ही चुकीचे शब्द का वापरताय? आज जर जो माणूस देशासाठी गोळी खाऊ शकतो त्याला तुम्ही देशद्रोही म्हणता आणि समाजकंटक म्हणजे आम्ही जर तुमच्या विरोधात आंदोलन केलं, तुम्ही भ्रष्टाचार करता, अतिक्रमण करण्यानं आंदोलन केलं, आम्ही समाजकंटक झालो का? हे मला त्यांच्याकडनं उत्तर पाहिजे. गट विकासाच्या अधिकारावर तुम्ही भ्याड हल्ला केला असं त्यांनी वक्तव्य आता पत्रकार बांधवांना तुम्ही सांगा, तुम्ही साक्षीदार आहे. आम्ही जर असेल तर मी आज तुमच्या समक्ष DYSP साहेबांना आणि मांजरे साहेबांना विनंती करतो हात जोडून की आमच्याकडनं जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर CCTV चेक करा आणि पत्रकार बांधवांचे जे शूटिंग आहे ते चेक करा आणि पत्रकार बांधवांना साक्षीला घ्या आणि आमच्या संघटनेवर मोठे ते मोठे गुन्हे दाखल करा. ही गोष्ट खरी असेल आणि जर ही गोष्ट खरी नसेल तर ज्या काही अधिकारी जो कोण माझ्या अंदाजा काय काम नाही पडी तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि CCTV म्हणजे ते कुठंच नव्हते, त्यांनी फिर्याद द्यायला सांगितली. तो माणूस तर कुठंच नव्हता आणि त्यांना चौकशी केली, कशी रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पण दाखवणार आहे. तर त्यांनी जसं म्हणलं की मला BDO साहेबांनी दबाव दिला. मग हा दबाव कशासाठी, काय कारण आहे? हे राजकारण करायचं किंवा अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी करणं चुकीच्या गोष्टी आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, ह्या चुकीची गोष्ट काय? जेवढा तुम्ही एवढा मोर्चा काढला, आता तोपणा केला, ही गोष्ट कशामुळे? हे मला सगळ्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारा, कशामुळे? काय आमचं काय चुकलं? आंदोलन करणं हा चुका गुन्हा आहे का? आज सांगा, गांधीजीपासून सगळ्यांनी आंदोलन करत आले. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून दिलेलं आहे की तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकता आणि त्यांच्या अधिकारी काय म्हणते, तुम्ही आंदोलन करू शकत नाही. 2005चा कायदा. आता जेवढे सगळे लोक, 1000 लोक आंदोलन करते, ती चुकीची आहेत का? मग आणि तुमची पंचायत समितीमध्ये गुड गव्हर्नमेंट आहे किंवा कामं चांगले करतात, पण तुमच्या विरोधात आंदोलन का होतात? मला याचं उत्तर त्यांनी द्या. मग एवढं जर सगळ्या गोष्टी चालू आहेत तर तुम्ही आमच्या विरोधात मोर्चा करून चुकीची गोष्ट करताय, पण काय कारण आहे? आज सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की आम्ही त्या आमच्या पदाधिकाऱ्यांना पण शांत केलं. आज तुम्ही त्यांचे काय अतिक्रमणाचा विषय असेल किंवा काय असेल शांत केलं, आम्ही त्यांना बसून तुमच्यासमोर चर्चा झाली, तुम्ही लेटर दिला, आम्ही निघून जातो. नंतर एवढ्या गोष्टी काय घडल्या? आणि मोर्चाला मी काय म्हणतोय, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मोर्चामध्ये अधिकाऱ्यांनी मोर्चा काढला असता मी 100% म्हणलं असतो, ठीक आहे, अधिकारी काय गोष्टी असतील, मोर्चा काढला, ठीक आहे. अहो, त्यात राजकीय सपोर्ट कशामुळे? राजकीय सपोर्ट राजकीय काय? आमची संघटना जर चांगलं काम करते, राजकीय जर लोकांना जर टोचत असेल ही चुकीची गोष्ट आहे. कशामुळे तुम्ही सपोर्ट आहे? आम्ही सामाजिक काम करायचं का नाही? उद्या तिथं बोर्ड लिहा पंचायत समितीच्या खाली की सामाजिक कुणीही आंदोलन करू नये, असा बोर्ड लिहा. उद्यापासून आम्ही कुठलंही आंदोलन करणार नाही. आम्हाला जो लोकशाहीने मार्ग दिलाय किंवा जो कायदा आहे त्या नियमानुसार आम्ही करणार. आणि याच्या आधी सुद्धा तुम्ही म्हणता पत्रव्यवहार केलेला, पत्रव्यवहार केला, अचानक आम्ही आत्मदान केलं. तुम्हाला सांगतो की यांनी पहिलं अमर उपोषण पण केलेलं आहे आणि दिलेलं आहे. आणि स्वतः मी सांगतो, आंदोलनाच्या आदल्या दिवशी मी 4 वाजेपर्यंत BDO साहेब, आपल्या BDO साहेब सॉरी ग्रामसेवक साहेबांना फोन करतो. ग्रामसेवक साहेब उद्या तुम्ही काय केलं? मी काय तामोवाडी पोलीस स्टेशनला बसलो आहे, मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि अतिक्रमण करणार, एवढा शब्द ग्रामसेवक साहेब. ती रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवतो. तरी आम्ही एवढा पाठपुरावा करून जर त्या माणसानं जर आत्मदहन केलं तर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि काय करता? खोटे गुन्हे. अहो, जे खरेत ना, मी काय जे नियमानुसार खरे गुन्हे दाखल केले असतं, आमचं दुर्मत नव्हतं. पण संगणक फोडलं, टेबल फोडला, पण रात्री तर टेबल नवीन आणला का तुम्ही? दुसऱ्या दिवशी टेबल तसंच होता, तुमची पत्रकार परिषद झाली, मग रात्री सगळ्या गोष्टी तुमच्या कॉम्प्युटर पण नीट झाल्या का? आणि हल्ला केला तर तुम्ही द्या ना, पण राजकीय दबाव पुढे तुम्ही अशी कुठलीही कुठे ना ते BDO साहेब आणि अधिकारी एक आहेत, त्यांनी अशी कुठली गोष्टी करू नये अशी मला त्यांची विनंती.
आणि सगळ्यांना सांगतोय ह्या छोट्याशा गोष्टीमध्ये राजकारण तुम्ही आणू नका. हात जोडून विनंती, कोणी करत असतील नसतील मला माहित नाही, पण कुणी करू नये ही माझी हात जोडून विनंती. तसं जर करत असतील राईट, प्रत्येकाच्या संघटनात आमची पण संघटना देशभर आहे आणि माझी सैनिकची पण संघटना आहे, आम्ही सगळ्या संघटनेशी आमचं बोलणं झालं. तसं जर असेल तर आम्ही ह्याच्यापुरतं आंदोलन तीव्र करणार आहेत. मग अशा जर राजकारणी गोष्टी होत असतील तर आमची संघटना देशभरात आहे, तर आम्ही देशभरात ह्याच्याविषयी आवाज उठवणार आहेत. आणि माझी सैनिक संघटना त्यांच्यापाशी पण आम्ही बोललेलो आहे, त्यांनी पण राज्यभर करणार. पण मला हा विषय जास्त वाढवायचा नाही, जी नियमानं आहे ती कारवाई करा, विषय संपला. आमचं काय राजकारण भूमिका नाही आहे. आम्ही राजकारण म्हणून गेलो ना, समाज सेवा करायची म्हणून आम्ही तिथे गेलेलो आहे. आम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत नाही, आम्हाला राजकारण नको आहे. मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तिथे गेलो नाही, मी संघटनेचा पदाधिकारी, सामाजिक सेवक म्हणून तिथे गेलेलो आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की जी नियमानुसार असेल ती कारवाई करा. आम्ही म्हणत नाही की आमच्या दबाव, कुठला दबाव टाकला, आम्ही काय केलं, का आंदोलन केलं आम्ही नाही, पण आंदोलनाची तुम्ही गुन्हे दाखल केले असते ना तर आम्हाला मान्य होतं. तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ही चुकीची गोष्ट आहे. मग कायदा सगळ्यांना एकसारखा आहे का नाही? आतापर्यंत किती आंदोलन झाले तुम्ही सांगा, त्यांनी आतापर्यंत मोर्चा का काढला नाही? याच्यापेक्षा प्रतिक्रियामध्ये देण्यात आलेला आहे. नाही, माहिती मला माहिती कुठलीही दिलेली नाही. ग्रामसेवकांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. पाडतो, करतो, थांबतो. आज गेल्या 8 महिन्यापासून बांधकाम आज कंप्लीट पाया, ज्यावेळेस पाया चालू होता त्यावेळेसपासून जे आज स्लॅब टाकून आज कंप्लीट 8 महिने झाले, तरी कुठलीही कारवाई केलेली नाही. मग ह्याला तुम्ही भावमुखीची कसं म्हणू शकता? आणि त्यानंतर एक मुद्दा आहे की त्याने म्हणतात की कलम आधी नाही कलम, मग ही काय लोक हक्क ह्याचा 2015चा माहिती अधिकार नियम सांगतो, त्यानुसार जर एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणं जर, मग त्याने 8 महिन्यात ग्रामसेवक कुठली कारवाई केली? कुठलीही कारवाई नाही करता. तुमच्या एकट्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करू शकत नाहीत असं व्हिडिओ म्हणतात. त्यांच्याकडे आणि 2 गावाचा चार्ज आहे, त्यामुळे तुमच्या एका तक्रारीमुळं तर त्यांनी कायद्या संदर्भात पत्रकारांना तेच म्हणले की बाबा तुम्ही कायदा तपासा. तर त्याबाबत काय प्रतिक्रिया? कायदा अधिकार, कायदा आहे ना, कायदा सांगतो की अधिनियम 2015च्या माहिती अधिकार नियमानुसार सांगतं की एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मग त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? करावं लागेल ना त्यांच्यावरती कारवाई. करत नाहीत ते. का करत नाहीत? कुणाच्या दबावाखाली करत नाहीत? आमच्यावर आणखी खोटी गुन्हे दाखल करता तुम्ही. ते शांततेत आंदोलन झाल्यानंतर तुम्ही पत्रकार होत होते यावेळेस. पत्रकारांनी शांततेत झालं, व्हिडिओ साहेबांनी सांगितलं की गेल्या अंतिम नोटीस देऊन गेल्या 20 ते 24 तारखेनंतर आम्ही काढून त्यांना गेलो होतो. मग त्यानंतर काय? मग पुन्हा संध्याकाळी काय झालं असं घडलं तिथने गेल्यानंतर की गुन्हे दाखल झाले. आंदोलन झाल्यापासून प्रशासनाकडून काय आतापर्यंत पत्रव्यवहार झालेला कुठलाही आहे? पत्रव्यवहार केलेला नाही, दिलेलं नाही, पत्रही दिलेलं नाही, काहीच नाही. तालुका अध्यक्ष माजी सैनिक श्रीकांत काटे, राहणार काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. गेल्या 8 महिन्यापासून काठी गावातील अतिक्रमणासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी मी झटत आहे. वारंवार पत्रव्यवहारही केली, ग्रामसेवकाला पत्रव्यवहार केले, बीडीओ साहेबाला पत्रव्यवहार केले, ह्यांना जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार 2 आंदोलनही केली, SP साहेबांना निवेदन दिलं, सगळ्यांना निवेदन केले. 3 आंदोलन, माझं 15 तारखेचं आहे ते 3रं आंदोलन आहे आत्मदहनाचं. आणि त्या दिवशी तुम्ही पत्रकार बांधव साक्षीदार आहात. 15 तारखेला जे आत्मदहनाचं आंदोलन होतं त्याने असे आरोप केले, असा माझ्यावरती गुन्हा दाखल केला की मी पेट्रोलची बाटली बीडीओ साहेबाच्या अंगावरती मारली, फेकली आणि त्यांचे संगणक तोडले. तुम्ही साक्षीदार पत्रकार बांधव, ते फुटेज आहेत, व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ते व्हिडिओ तुम्हाला बघा. तुम्ही साक्षीदार आहात, मी असं कुठलंही कृत्य केलेलं नाही, तरी यांनी खोटे गुन्हे का दाखल केले? तुम्हीही विचारताना प्रश्न, किंवा तिथं तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही ती मी बाटली फेकून मारली किंवा संगणक तोडलं जर असतं तर बीडीओ साहेबांनी बसून मला 20 ते 24 तारखेच्या दरम्यान ते व्हिडिओ तुम्ही दाखवा, व्हिडिओ दाखवा, बघा तुम्ही व्हिडिओ. तुम्ही पत्रकार बांधवांनी काढलेले काय व्हिडिओ आहेत, त्यात जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर ती कृत्यच मी केलेलं नाही, बाटली फेडून मारणार, संगणक तोडलेलं नाही, काही नसताना जर माझ्यावर असं 353 खोटे गुन्हे दाखल करतात, याची मी निष्पक्ष तुम्ही केली पाहिजे. आणि तुम्हीच बांधव साक्षीदार आहात त्याचे. असे माझ्यावरती खोटे गुन्हे करून मला दबाव करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि
एक कालची त्यांनी 2 दिवसानंतर एक रॅली काढली किंवा आंदोलन केलं. ती DYSP कडे त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यात प्रतिक्रिया देताना माजी सैनिकाला देशद्रोह असं म्हटलेलं आहे त्यात. तर ही कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. एक देशाचा सैनिक जर आम्ही 18 वर्ष देशाची सेवा करून आलो, जर मला जर ते संघटनेला असून मला असून मी त्या संघटनेत काम करतो अखिल भारतीय भ्रष्टाचार, मला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी मी त्या शब्दाचा निषेध करतो आणि त्यांनी माफी मागावी संघटनेची माझी सगळ्या कोण आहे ते म्हणणारे माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे ते आम्हाला माहित नाही. शिक्षक शिक्षक आहेत, आहेत का? कर्मचारी आहेत, कर्मचारी पंचायत आहेत. समितीचे. हां, पंचायत समितीचे का कुठले आहेत तेही माहित नाही आम्हाला. पण त्यांनी हे असं वाचक भाषा वापरलेली आहे की एक देशाच्या सैनिकाला जो 18 वर्ष देशाची सेवा परिवारापासून गावापासून ह्याच्यापासून राज्यापासून देशाची सेवा करतो त्या सैनिकाला जर ते देशद्रोही असं म्हणत असतील आणि खोटे गुन्हे दाखल करून देशद्रोही अशी जर ते बोलत असतील तर ह्या भारतात आपल्या किंवा देशात न्याय आहे का? मग जायचं कोणाकडे न्याय मागायला आम्ही? जायचं कोणाकडे? तुमच्याकडे आहे तर तुम्ही गुन्हे दाखल करता, खोटे गुन्हे दाखल करता आमच्यावरती, संघटनेवरती खोटे. संघटना जर वाईट आहे तर मग आतापर्यंत संघटनेवरती गुन्हे का दाखल झाले नाही? संघटना आमची जर वाईट आहे किंवा खोटी आहे किंवा का आहे तर संघटनेचं बाकी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे ना. आतापर्यंत एवढी आंदोलन झाली का नाही? तुम्ही तर सविस्तर आधी निवेदन दिलेलं होतं त्यांना. सविस्तर मी गेल्या 6 महिन्यापासून हा, आणि 4थं निवेदन आहे. परत ती पावित्रा तुम्हाला घ्यावा लागला. त्याच्यानंतर आणि मला त्याने- मग ह्यानी तुम्ही पत्रकार बांधव सांगा, मी शेवटची भूमिका आहे देशाचा माजी सैनिक टोकाची भूमिका केव्हा घेऊ शकतो? कुठलाही सर्वसामान्य माणूस जोपर्यंत त्याच्या मागण्या म्हणजे त्याला सहन झाले, जोपर्यंत तो सहन करतो तिथपर्यंत सहन करतो. जरा सहन नाही झालं तर तेव्हा अशी भूमिका घेत. पण घेतली ते तुम्ही खोटे गुन्हे का दाखल, ती गोष्टच घडलेली नाही तिथं. व्हिडिओ साहेबाच्या त्या दरम्यान किंवा ते ह्याच्यात तुम्ही तुमचे फुटेज चेक करा किंवा तुम्ही पत्रकार बांधव तुम्ही साक्षीदार तुम्ही सांगा किंवा हे अशी गोष्ट घडली आहे का? नाही घडली. ह्याच्यानंतर हे काय राजकारण झालं असं वाटतं का तुम्हाला? आता वाटायला मी तिथं कोण दुसरं कारण व्हिडिओ साहेब प्रकरण होता. होतं, परत आपलं बीडीओ साहेबांनी मम्मी नावाचं संबंधित सगळं त्याचे आम्ही व्यवस्थित साक्षी नेमकं काय मागण्या आहेत आणि काय तक्रार आहे? वंदे मातरम. आदरणीय बाबा प्रदीप पाटील खंडा कपूरकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष यांना विचारूनच आजची ही पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. गेल्या 15 तारखेला झालेल्या पंचायत समितीच्या आंदोलनामधून शांततेप्रिय लोकशाहीच्या मार्गातून आंदोलन झालं होतं. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी व त्यांच्या संघटित रिटायर व्यक्तींनी काही शब्द असे वाच्यता केली की देशद्रोही, समाजकंटक हे जे शब्द वापरले. उग्रवादी काय असतात? त्यांनी कुठे पाहिलेत का उग्रवादी? त्या अनुषंगाने आम्हाला तेवढंच त्यांना एक विनंती करायची आहे की जे शब्द वापरले त्या शब्दाची त्यांनी माफी मागावी. देशद्रोह काय असतो, उग्रवाद काय असतो हे देशातील सैनिकाला माहिती असतं. ज्या सैनिकाने छातीवर गोळ्या खाल्लेत त्या वेगळ्या छातीवरती गोळ्या असतात. त्या या प्रकारे अशा गोळ्या खावल्या लागतात, त्या ओपन असतं ते. आणि अशा गोळ्या खाणाऱ्या सैनिकाला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी त्या शब्दाला धरून त्यांनी माफी मागावी. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटना ही पूर्ण देशामध्ये कार्य करते. देशातून हे प्रकरण असंच चिघळलं जाईल आणि यांच्या संघटनेपेक्षा देखील आमची संघटना देशात असल्यामुळं आम्हाला याचं पूर्णपणे आम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करू शकतो. दुसरी गोष्ट, दुसरे एका व्यक्तीने असे शब्द वापरलेत की लोकपाल 2005 च्या आरटीआय म्हणतो त्याला आपण, माहिती अधिकार,
माहिती अधिकार जर आमच्या व्यक्तीने टाकलेलाच नव्हता तर माहिती अधिकाराचा संदर्भ त्या ठिकाणी घेऊन पत्रकार बांधवाला किंवा त्या आंदोलनकर्त्यांना वेगळ्या वळणाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आपला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करावा व माहिती अधिकार काय असतो आणि अर्ज काय असतो याची त्यांनी व्यवस्थित उच्चारणा करून घेऊन की माहिती अधिकारामध्ये आंदोलन करता येतं किंवा नाही येतं, आंदोलन करण्याची गोष्ट आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीनं जी माहिती मागितली जर वेळेवर नाही दिली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते. हे माहिती अधिकाराचे नियम आहेत. परंतु त्या नियमाला त्यांनी उल्लंघन करून आज संघटनेचा अर्ज दिल्यानंतर हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि आंदोलन केलं हे शेवटच्या स्टेपला का जातं हे अधिकाऱ्याच्या कारणामुळे जातं. हे त्यांनी ओळखून घ्यावं व आपला अभ्यास त्या RTI किंवा माहितीच्या अधिकारावर चांगला अभ्यास करावा. याच्यानंतर त्यांनी आपल्या जे वाणी त्यांनी वापरली ती चुकीची आहे. एवढंच मला बोलायचं. ऑफिसनं तर आम्हाला आंदोलन करायची वेळ आली असते का? तुम्ही सांगा. आणि जी कोणी आहेत, माझं म्हणणं हे अधिकाऱ्यांनी जर आम्हाला बोललं असतं की हे कुठले आमचे पदाधिकारी जे आहेत देश धुरी आहेत ही आहेत तर आम्ही मान्य केलं. अहो त्यांचा काही हातात संबंध नाही. त्यांनी तिथे येऊन बाईट देतात. बिडू साहेब कुठे गेले? करा ना बिडू साहेब त्यांच्यावर कारवाई. हा हे कोण आहेत बोलणार आहे? मला तर असं कळलं रिटायर आहेत. मग रिटायर माणसाने काय संबंध आहे बोलायचा? ठीक आहे त्यांच्या संस्था असतील, त्यांच्या संस्था कशासाठी काम करतात? पेन्शनसाठी काम करतायत. तुम्ही पेन्शनचं बघा ना. आज पेन्शनसाठी किती लोकांचा त्रास होतो तिथं तुम्ही बोलत नाही. मग इथं आमच्या आंदोलनात बोलत काय अधिकार आहे तुमचा? तर माझ्यामुळे चुकीच्या गोष्टी करू नये आमची म्हणणे. आमचं काय राजकीय भूमिका नाही. राजकारण तुमच्या राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, आम्हाला त्यात गेलं नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत त्या मांजरे साहेबांनी आणि DYSP साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आणि जी काय योग्य ते आमच्या पण पदाधिकारी काय चुकलं असेल तर 100% आमच्या पदाधिकारी कारवाई करावी. आणि त्यांचं जे कुणाचं चुकलं आहे त्यांच्यावर कारवाई करा एवढीच आमची विनंती आहे. आणि आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचा तुम्ही